मराठा आंदोलनातील खटले मागे घेण्यासंदर्भात सरकारकडून हालचाली सुरू। मोर्चा, घेराव, निदर्शनं यासारख्या सौम्य गुन्ह्यांसंदर्भात निर्णय जारी। आंदोलनात दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात GR मध्ये सुधारणा। मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते आक्रमक। आरक्षणासंदर्भात पुढील दिशा ठरवण्यासाठी आज नागपुरात ओबीसी नेत्यांची बैठक। वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात बैठकीचं आयोजन। आम्ही जबाबदारीने तुम्हाला मतदान दिलं, तुम्ही मात्र झुंडशाहीला घाबरून GR काढला। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा। मुख्यमंत्री एका जातीचे आहेत का? हाकेंचा खोचक प्रश्न। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे ॲक्शन मोडवर। आज ठाकरेंच्या आमदार खासदारांची बैठक। निवडणुका कधीही लागू शकतात, आतापासूनच तयारीला लागा। कालच्या जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत ठाकरेंच्या सूचना। मुंबई पालिकेत 125 जागा लढण्याची शिंदेंच्या शिवसेनेची इच्छा। ज्येष्ठ पदाधिकारी तयार करणार रणनीती। शिंदेंच्या सेनेकडून लोकसभा मतदारसंघनिहाय प्रभारी निश्चित। शरद पवार आजपासून 3 दिवस नाशिक दौऱ्यावर। उद्या दिंडोरीमध्ये कार्यकर्त्यांचं शिबिर, तर 15 सप्टेंबरला भव्य शेतकरी मोर्चा। पवार नाशिक दौऱ्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं रणशिंग फुंकणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळच्या दौऱ्यावर। आदिवासी विकास विभागाच्या विविध कामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। यवतमाळच्या समता मैदानात पार पडणार सभा। राज्यातील 18 जिल्हा परिषदांची दोरी आता महिलांच्या हाती। 34 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी निवडणूक आरक्षण जाहीर। ठाणे, कोल्हापूर, सांगलीसह 18 जिल्ह्यांमध्ये महिला आरक्षण। एकशे 125 वर्ष जुन्या प्रभादेवी पुलावर अखेर हातोडा। पोलीस बंदोबस्तात पुलाचं पाडकाम। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आश्वासनामुळे आंदोलकांची माघार। नवा पूल वर्षभरात उभारण्यात येणार। हार्बर रेल्वे मार्गावर शनिवार रात्रीपासून रविवार दुपारपर्यंत 14.5 तासांचा ब्लॉक दरम्यान वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद। पनवेल मानखुर्द विशेष लोकल चालवल्या जाणार। यंदा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याऐवजी 15 सप्टेंबरलाच मान्सून परतीच्या पावसाला निघणार। हवामान विभागाचा अंदाज। सोमवारपासून पश्चिम राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार।